नमस्कार, मी महेंद्र कोळे, पुरवली खुर्द. आम्ही बाणगंगा धरणातील पाण्यासंदर्भात आज इथं इरिगेशन ऑफिसला साहेबांना भेटायसाठी आलो होतो. कालपासून आम्ही त्यांना भेटीची वेळ मागतोय, पण काल त्यांना कारण दिले की आम्हाला मीटिंग आहे. काल ते गेले. मी रात्री त्यांना वैयक्तिक त्यांच्या मोबाईलवरती मेसेज टाकले की आम्हाला उद्या तरी वेळ द्या, कारण काल 40-50 लोक येऊन परत माघारी गेले. आजही बरेचसे लोक आली, काय लोक माघारी गेले, तर अजून जे बरेचसे लोक इथं थांबलेले. आमचा महत्त्वाचा विषय हा आहे की आमची वार्षिक मीटिंग बाणगंगा धरण भरल्यानंतर होते. त्या मीटिंगला आम्ही बरेच शेतकरी उपस्थित होतो. तिथं ठरलेलं असतं की त्याच्यावरती ज्या 3 संस्था आहेत, पुरवली, वाटार आणि तावडी, अशा 3 संस्थां आणि उपसाधारक अशा मिळून सगळ्यांचं मिळून ठरलेलं असतं की कोणाच्या वाटणीला किती पाणी आणि कसं कधी सोडायचं आणि कशा स्वरूपात सोडायचं. त्याला ठरलेलं असताना त्यांना जानेवारीमध्ये वाटार आणि तावडीने पहिली पाळी सोडली. 20-21 दिवसाची काहीतरी साधारण सोडली होती. त्यांना जानेवारीतलं सोडल्यानंतर बंद केली, परत फेब्रुवारीमध्ये चालू केली. आज तागायत आज फुल क्षमतेनं पाणी सोडलेले. आणि आज परिस्थिती अशी की निम्म पाणी ते तिथं नदीला जातेले, म्हणजे वेस्टेज जाते. आणि त्याच्यामुळं पाण्याची पातळी एवढी खाली गेली की आता झिरो पाण्याची पातळी. पण त्या धरणाच्या खाली जवळजवळ 10-11 गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. आणि पावसाचं तर आजपर्यंत अद्याप एकही पाऊस झालेला नाही आणि भविष्यात पडण्याची गॅरंटी नाही, कारण तसं सर्वे वगैरे सांगतात की यंदा दुष्काळ परिस्थिती. आणि असे जर दुर्लक्ष केलं तर भविष्यात पाणी टंचाईची खूप परिस्थिती तयार होईल. जनावरं वगैरे आमच्या इकडे भरपूर प्रमाणात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होईल. ह्या संदर्भात आणि त्याच्यामध्ये असणारे माशांचं पण मारण्याचे प्रमाण वाढेल. ह्या संदर्भात आम्ही ह्यांना वेळोवेळी व्हिडिओ वगैरे वेस्टेज पाण्याचे पाठवले आणि वेळोवेळी फोन केले, पण ह्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळतात. ह्याच्या मागलं काय कारण आहे ते त्यांनाच माहीत. आणि आम्ही अजून आता सकाळी 10:30 वाजता इथे येऊन बसलोय, अजूनही कोणाचा इथं तपास नाही. म्हणजे इथं म्हणजे उत्तर द्यायला कोणच नाही. तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना एवढं सांगू इच्छितो की फटा सुटला काय कारण आहे नक्की, ते आम्हाला त्यांना व्यवस्थित समजून सांगावं. मी कुरोली खुर्द गावचा रहिवासी प्रकाश नामदेव इंगळे, शेतकरी. गेले जानेवारी फेब्रुवारीपासून वॉटर फटा हा पूर्ण क्षमतेनं चालू असल्यामुळे बाणगंगा धरणाची पाण्याची पातळी खालावलेली आहे. आता सध्या दुष्काळजन्य परिस्थिती पडत असल्यामुळे त्या धरणाच्या खाली जे 12 किंवा 11 गावच्या जे विहिरी आहेत, त्या विहिरीची पाण्याची पातळी सुद्धा कमी झालेली आहे. त्यामुळं गावात पाण्याची टंचाई भासत आहे. दुसरी गोष्ट, त्या बाणगंगा धरणातील जे मत्स्य म्हणजे मासे वगैरे आहेत, आता सध्या जे पाणी चाललेलं आहे त्या पाण्यातून फटा चालू असल्यामुळे त्या पाण्यातून वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या किंवा रानात असे मृत अवस्थेत आहेत. दुसरी गोष्ट, याची पातळी पूर्ण नसल्यामुळे पाणी पूर्ण खाली वड्याला चाललेलं आहे. हे पाणी बंद झाले तर भविष्यात आमच्या कोरोली गावचे आणि इतर जे 10-11 गावचे जे पिण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही, निर्माण होणार नाही. आणि गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला पाण्याचा टँकर आम्हाला पाठवण्याची गरज भासणार नाही. तरी पूर्ण याकडे लक्ष द्यावे ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. आमच्या कुरोली खुर्द या गावचं पाण्याचा साठा आहे. मांडव खडक, जोर, वाखरी, दालवडी, मांडव खडक, माळेवाडी, तावडी, ठाकुरकी, नवामाळा असे जवळजवळ 10-11 गावाच्या जोरगाव या 10-11 गावाच्या पिण्याच्या विहिरी त्या धरणाच्या अंडर म्हणजे खालच्या बाजूला असल्यामुळे त्या धरणाच्या पाण्यामुळे विहिरीला पाण्याची कमतरता पडत नाही. पण सध्या जर पाणी असं चालू ठेवलं तर भविष्यात पाणी तुटवडा येऊन शनी गव्हर्नमेंटला परत पाण्याची आम्हाला मागणी करून टँकर चालू करावं लागतील आणि त्यासाठी सरकारला आर्थिक झळ सोसावी लागेल. एवढीच आमची विनंती आहे. तेवढी फटा बंद करावा एवढीच आमची विनंती आहे.